निवडणूक आयोगाच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि घटक पक्ष तसेच डाव्या पक्षांचा मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये मोर्चा असणार आहे। त्या मोर्चाची सुरुवात आता पाहायला गेलं तर मुंबईतील फॅशन स्ट्रीट ते महानगरपालिका यापर्यंत मोर्चाची सांगता होणार आहे। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आता ठाण्यामध्ये देखील मनसे पक्ष असतील या ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी ठाणे स्थानक परिसरात करण्यात आली आहे। ठाकरे गट आणि मनसे पक्षाच्या वतीने ठाणे स्थानकातून ते थेट मुंबईला रेल्वेतनं प्रवास करत ते मोर्चाच्या ठिकाणी सहभागी होणार आहेत। पाहिलं तर सत्याचा मोर्चा असे या मोर्चाचं नाव देण्यात आलेलं आहे। सत्तेसाठी खोटी मतदार यादी, खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा अशा प्रकारच्या मनसेने या ठिकाणी फलक लावण्यात आलेले। त्यासोबतच या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने देखील या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठाणे स्थानकांच्या बाहेर पाहायला गेलं तर सत्याचा मोर्चा आणि सत्तेसाठी नाही तर सत्याची लढाई लढण्यासाठी अशा प्रकारचा मोर्चा या ठिकाणी बॅनरवरती मजकूर लिहिण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर मोर्चामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे मतदार याद्या अद्ययावत करा, मतदार याद्यांसाठी दुबार नावे जे काढा, मतदार याद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा, 7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा अशा प्रकारच्या विविध मागण्यासाठी आता हा मोर्चा असणार आहे। पाहायला गेलं तर गेल्या लोकसभा असेल, विधानसभामध्ये दुबार नावं असेल, मतदार याद्यामध्ये घोळ या संदर्भातल्या सर्व गोष्टी ज्या त्या निवडणूक आयोगासमोर मांडल्या, मात्र निवडणूक आयोगाने कुठल्या पाहिजे तसं उत्तर या विरोधकांना दिलं नसल्यामुळे आता मोर्चा मोठ्या प्रमाणात आता निवडणूक आयोगाच्या विरोधात असणार आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता मतदार याद्यामधला घोळ कधी नाहीसा होईल, तर दुबार नावं कधी काढणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। मात्र सध्या तरी मोठ्या प्रमाणात मनसे पक्ष असेल, राज ठाकरे असेल, ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे असतील, त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून स्वतः शरद पवार देखील या ठिकाणी असणार आहेत। त्यासोबत विरोधी पक्षांमधील काँग्रेस आणि घटक पक्ष हे देखील सामील होणार आहेत। त्यामुळे या मोर्चाचं स्वरूप आता दुपारच्या नंतर कशा प्रकारे असणार आहे आणि मोर्चाच्या नंतर निवडणूक आयोगाला कशा प्रकारे जाग येईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।